मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत आणि याचा फटका जो आहे हा आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय अशा पद्धतीनं आंबा जो आहे त्याचा मोहर जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आला होता। मात्र मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये प्रचंड मोठे बदल होत चालले। या ठिकाणी शेतकरी जे आहेत यांचे आंब्याची झाडं आहेत। खरं तर कोकणामध्ये घरपट जी जमीन असते त्या जागेमध्ये आंब्याची झाडं असतात। 5-2 झाडांपासून अगदी 500-500 झाडांपर्यंत मोठ्या प्रमाणात बागायतदार असतात आणि या सगळ्या बागायतदार हे चिंतेत आहेत। तर ज्यांची छोटी झाडं होती ते देखील शेतकरी चिंतेत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचं पीक हे चिपळूण परिसरामध्ये येतं। कळवंडे गावामधल्या भागात ही काही दृश्य आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं आंब्याची झाडं आहेत। मात्र सगळा आंब्याचा मोहर जो आहे हा उष्णतेमुळं खराब झाला आणि इथले बागायतदार इथले शेतकरी आंबा बागायतदार आता चिंतेत सापडलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान इथं शेतकऱ्यांचं झालेलं आहे। पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत। ज्या बाधित शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे असे आंबा बागायतदार शेतकरी आहेत यांच्या जागेमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाण्यासाठी आणि पंचनामा करण्याच्या सूचना ज्या आहेत ह्या पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आहेत। मागील वर्षी मोठ्या प्रमाणात आंबा पीक होतं आणि याचा फायदा आहे हा शेतकऱ्यांना निश्चितपणानं झालेला होता। मात्र सध्या मोहरलेली कलमं होती, याचा जो मोहर आहे हा सगळा उष्णतेमुळं जळून खराब झालेला आहे। यामुळं झाडावरती कैरी नाही आहे। यामुळं सध्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।